महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान झाल्यानंतर लोकशाही मराठी आणि रुद्रनं एक्झिट पोल केलेला होता आणि हा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला। पण या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला नेमकी किती मतं मिळाली याची आकडेवारी ही काही समोर आलेली नव्हती। ही आकडेवारी आता समोर आलेली आहे। एकूण 54,64,412 मुंबईकरांनी या पालिका निवडणुकीमध्ये मतदान केलेलं होतं। तर त्यापैकी सर्वाधिक मतदान हे भाजपला झालेलं आहे। 54 लाख मतांपैकी तब्बल 15,40,800 इतकी मतं भाजपला मिळालेली आहेत। दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या ठाकरे सेनेला 13,23,279 मतं मिळालेली आहेत। तर शिंदेंच्या शिवसेनेला 6,98,289 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसला 6,27,866 मतं मिळाली आहेत। मनसेला 3,32,960 मतं मिळाली असून वंचित बहुजन आघाडीला 79,177 मतं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 31,379 मतं मिळालेली आहेत। मात्र इतर जे पक्ष आहेत त्यांना उरलेली तब्बल 8,30,662 मतं मिळाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।